आगामी पालिका निवडणूक मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन लढेल अशी चर्चा सुरू असतानाच मुंबईतल्या दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झालेली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाच्या कामगार सेना उत्कर्ष पॅनल हे एकत्र येऊन निवडणूक लढवतायत। मात्र आता ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी खेळी खेळली असून आपल्या दोन खास शिलेदारांना मैदानात उतरवलंय। पाहुयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरे बंधूंसमोर भाजपचं आव्हान, फडणवीसांचे दोन शिलेदार मैदानात। बेस्ट पतपेढीची निवडणूक रंगतदार होणार। प्रतिष्ठित बेस्ट सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झालेली आहेच। या दोन पक्षांच्या संघटनांच्या उत्कर्ष पॅनल समोर आता भाजपनं सुद्धा आपलं आव्हान उभं केलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या दोन विश्वासू शिलेदारांना या निवडणुकीसाठी मैदानात उतरवलंय। बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपचं सहकार समृद्धी पॅनल हे निवडणूक लढणार आहे। भाजपकडून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही नेते मैदानात उतरले। त्यामुळे आता बेस्ट पतपेढी निवडणूक ही अत्यंत रंगतदार होणार असल्याचं दिसतंय। बेस्ट पतपेढीमध्ये सुमारे 15,000 मतदार आहेत आणि पतपेढीची उलाढाल अंदाजे 1,000 कोटींची आहे। पतपेढीच्या 21 जागांसाठी 18 ऑगस्टला निवडणूक होतीये। बेस्टच्या या निवडणुकीत 21 जागांपैकी ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार आहे। प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि मंत्री नितेश राणे आणि इतर काही राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखालील या पॅनलनं बेस्ट कामगारांसाठी काही मोठी आश्वासनं देखील दिलेली आहेत। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट कामगारांना 15 लाखात 500 चौरस फुटांपर्यंतची घरं आणि त्यांच्या मुलांना नोकरीची संधी देण्याचं आश्वासन दिलंय। तर मुंबई जिल्हा बँक बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्याच्या मागे खंबीरपणे उभे राहील असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितलेलं आहे। दोन भाऊ एकत्र आले, ठाकरे ब्रँड एकत्र आला, परंतु आम्ही ही निवडणूक सहकार पदाधिकारी आणि सहकार संस्थाचे पदाधिकारी म्हणून लढतो। ठाकरे बंधू किंवा उद्धव ठाकरे यांनी सहकारामध्ये त्यांचं अस्तित्व शून्य, त्यामुळे सहकार काय हा मला वाटतं त्यांना प्रश्न विचारला तर कदाचित त्याचा प्रश्न देखील स्वतः माजी मुख्यमंत्री देऊ शकतील की नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे। प्रसाद लाडवर एकदा विश्वास ठेवा। बीएसटी कामगारांच्या मनापेक्षा चांगल्या योजना मुंबई जिल्हा बँक आणि क्रेडिट सोसायटी अशी आम्ही संयुक्तपणे त्या ठिकाणी करू आणि सरकारला सोबत घेऊ। भाजपनं जरी या निवडणुकीत ठाकरे बंधूंसमोर आव्हान निर्माण केलेलं असलं तरी आम्ही या निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं मनसेनं सुद्धा स्पष्ट केलंय। दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत हे कळल्यावर अनेकांचे धाबे दणाणल्याचंही मनसेचं म्हणणं आहे। इतक्या दिवस ज्या कर्मचाऱ्यांची आठवण होत नव्हती, ज्या कर्मचाऱ्यांना कोणी विचारत नव्हतं, अचानक त्यांना कोविड भत्ताची आठवण झाली। दोन भाऊ एकत्र आले म्हटल्यानंतर लाड फिरायला लागले सगळीकडे। ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला, पण त्यांना काही यश येणार नाहीये। ज्या पद्धतीने कर्मचारी वर्ग येतोय, आपल्याला सांगतोय, आपल्या पाठी उभे राहतोय, जो प्रतिसाद आपल्याला देतोय, त्यावरनं 100% खात्री आहे की येणाऱ्या 18 तारखेला विजय आपलाच आहे। बेस्ट पतपेढीच्या या निवडणुकीचं स्वरूप स्थानिक असून सुद्धा मुंबईतला मराठी माणूस ठाकरे बंधूंनी राजकीयदृष्ट्या एकत्र आल्यास त्यांच्या पाठीशी उभं राहील का हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।